नमस्कार. दिव्यत्वाची जेथ प्रचिती या कथामालिकेतील आजचं हे दुसरं पुष्प. यात आपण जाणून घेणार आहोत काही अज्ञात वीरांविषयीची माहिती आणि या मालिकेत आज आपण बोलणार आहोत एक अहोम शूर वीर योद्धा लाचित बोरफुकन याच्याबद्दल. एक काळ असा होता की भारतात सगळीकडे मुघलांची सत्ता होती. उत्तरेत तर मुघलांनी विशेष सत्ता गाजवली. पण तुम्हाला माहिती आहे का की भारतात असेही काही भाग आहेत जिकडे मुघल अनेक प्रयत्न करूनसुद्धा सत्ता काबीज करू शकले नाहीत. तर मित्रांनो, आज आपण अशा एका शूर वीर योद्ध्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या पराक्रमामुळे दिल्लीच्या सुलतानाला आणि मुघलांना पूर्वोत्तर राज्यांमध्ये विजय मिळाला नाही. आसाम राज्यातील योद्ध्यांनी तब्बल 17 वेळा मुघलांचे आक्रमण परतवून लावले आणि पूर्वोत्तर राज्य अजिंक्य ठेवले. याच पराक्रमात सिंहाचा वाटा असलेल्या अनेक शूर राजांपैकी आणि योद्ध्यांपैकी आज आपण लाचित बोरफुकन यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. 1600च्या शतकात मुघल साम्राज्य सत्तेच्या शिखरावर होते. जगातील सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली साम्राज्यांपैकी एक होण्याकडे मुघल सत्तेची वाटचाल सुरू होती. सर्वात मोठे साम्राज्य होण्यासाठी जी शक्तिशाली सेना लागते ती त्या काळी मुघल सत्तेकडे होती. साम दाम दंड भेद सर्व मार्गांचा अवलंब करून मुघलांनी भारतातील बराच मोठा भूप्रदेश आपल्या अंमलाखाली आणला होता. त्यानंतर त्यांच्या क्रूर आणि धर्मांध राज्यकारभारामुळे अनेक ठिकाणी उठाव झालेत आणि मुघल राजवट काही काळाने संपुष्टात आली. राजा प्रताप सिंघा यांच्या काळात अहोम सैन्याचे सेनापती मोमाई तामुली हे पहिले बोडबरुआ म्हणजेच उत्तर आसामचे राज्यपालसुद्धा होते. त्यांचा मुलगा लाचित. या लाचितला त्यांनी लहानपणापासूनच सेना कौशल्य, शास्त्र आणि इतर सर्व प्रकारचे शिक्षण दिले. लाचित याचे सर्व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना अहोम स्वर्गदेवच्या ध्वजवाहकाचे सोल्धर बरुआ हे पद मिळाले. सोल्धर बरुआ हे पद खाजगी सचिवांचे होते. आपल्या वडिलांकडून लाचित यांनी राज्य व कर्तव्याप्रती निष्ठा आणि आपली जबाबदारी कुठल्याही परिस्थितीमध्ये चोख सांभाळणे आणि प्रामाणिकपणे आपल्याला दिलेले कार्य पूर्ण करणे हे गुण घेतलेले होते. त्यांनी स्वतःला युद्धाच्या तयारीत झोकून दिले होते. कर्तव्याप्रती निष्ठा आणि आपली जबाबदारी कुठल्याही परिस्थितीमध्ये चोख सांभाळणे, कठीण परिश्रम करणे आणि कडक शिस्त ही त्यांची एक स्थायी स्वभावाची वैशिष्ट्ये होती. त्यांच्या कर्तव्याप्रती त्यांची निष्ठा अढळ होती. समोर कोणीही असलं तरी आपण आपले कर्तव्य करण्यापासून चुकायचे नाही हा त्यांचा दंडक होता. आणि म्हणूनच युद्धाच्या महत्त्वाच्या प्रसंगी जेव्हा त्यांच्या लक्षात असे आले की त्यांचे काका कर्तव्यात कसूर करीत आहेत तेव्हा त्यांनी त्याच्या काकाचा सुद्धा सहज शिरच्छेद केला.
ऑगस्ट 1667. ऑगस्ट 1667मध्ये लाचित याच्यासह अटन बुर्हागोहैन यांनी गुवाहाटी येथे जाण्यासाठी अहोम सैन्याचे नेतृत्व केले. अटन बुर्हागोहैन हे अहोम साम्राज्याचे तत्कालीन सेनापती. त्यानंतर त्यांनी नोव्हेंबर 1667मध्ये इथाखुल्ली किल्ला मुघलांकडून काबीज केला आणि मुघल सैन्याला मानसच्या पुढे ढकलत नेले आणि फौजदार फिरोज खानला युद्धकैदी म्हणून बंदिस्त केले. आपल्या या सैन्याच्या प्रभावाविषयी जेव्हा औरंगजेबाला समजले, तो चिडून गेला आणि त्यानं मोठं सैन्य अहोम सेनेचा पाडाव करण्यासाठी पाठवलं. त्यात त्याने इतर सैन्यासोबत 30,000 पायदळ, 21 राजपूत सेनापती, त्यांची सेना, 18,000 घोडेस्वार, 2,000 तिरंदाज आणि 40 नौका पाठवल्या आणि राजा रामसिंहाची स्वतःची मोठी सेना त्यांच्या सोबतीला होतीच. या पूर्ण सैन्याचं नेतृत्व करत होते राजा रामसिंह. मुघल सैन्याने या वेळी साम दाम दंडभेदाची नीती अवलंबत एक चाल खेळून अहोम सैन्यात अंतर्गत मतभेद निर्माण केले. त्यांनी एक बाण अहोम सैन्याच्या छावणीत सोडला आणि त्या बाणासोबत एक पत्र होतं, ज्यात लाचित याला मुघलांनी संदेश दिला होता की त्यांनी 1,00,000 रुपये घ्यावे आणि गुवाहाटीमधून सैन्य मागे घ्यावे. यामुळे अहोम राजाच्या मनात लाचित यांच्याविषयी संदेह निर्माण झाला. पण सेनापती अटन बुर्हागोहैन यांनी राजाच्या मनात लाचित यांच्याविषयी असलेले किलबिश दूर केले. त्यानंतर मुघल सैन्याने अहोम सैन्याला आमनेसामने लढत करण्यासाठी पठारावर बोलावले. अहोम राजाने लाचित यांना हे आव्हान स्वीकारण्यास पाठविले. अलाबोई येथे अहोम सैन्याचा सामना करण्यासाठी मुघल सैन्याची छोटी तुकडी सज्ज झाली. या तुकडीचं नेतृत्व मीर नवाब करीत होता. अहोम सैन्यानं मजबूत तयारी केली. आपले जास्तीचे सैन्य त्यांनी खंदकांमध्ये लपवले आणि मुघल सैन्यावर हमला केला. याने मुघल सैन्याची दाणादाण उडाली व अहोम सैन्याने मीर नवाबला बंदिस्त केले. या पराभवानं चिडलेल्या मुघल सैन्याने अहोम सैन्यावर जोरदार आक्रमण केले, ज्याच्यात 10,000 अहोम सैनिक शहीद झाले. या लहानशा पराभवानंतर लाचित यांनी आपले सैन्य इथाखुली किल्ल्यापर्यंत हलवले. युद्ध सुरू असतानाच अहोम राजा चक्रध्वज सिंह यांचे निधन झाले आणि त्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी म्हणून राजा उदयादित्य सिंह याची निवड झाली. आपले कुठलेच डावपेच यशस्वी होत नाहीत हे पाहून राजा रामसिंह याने अहोम सैन्याला संदेश पाठवला. अहोम सैन्य गुवाहाटीमधून मागे घ्यावे. 1639 साली झालेल्या कराराप्रमाणे आपल्या हद्दीमध्ये त्यांनी जावे आणि त्यासाठी त्यांना 3,00,000 रुपये देण्यात येतील. हा प्रस्ताव सेनापती अटन बुर्हागोहैन यांनी धुडकावून लावला, कारण त्यांना संशय होता की दिल्लीतील मुघल सम्राट हे कदापिही सहन करणार नाही. आणि त्याचवेळी मुघल नौसेनेचा प्रमुख मुन्नावर खान रामसिंह याला जाऊन मिळाला. त्याने औरंगजेबाकडून संदेश आणला होता की अहोम सैन्याशी मैत्री नाही तर युद्ध करण्यात यावे.
रामसिंहला आता पूर्ण शक्तीनिशी अहोम सैन्यावर चालून जाण्याखेरीज पर्याय उरला नाही. यावेळी लाचित प्रकृती अस्वास्थ्यामुळे युद्धाकडे नीट लक्ष देऊ शकले नाहीत. अलाबोई येथील पराभवामुळे अहोम सैन्याचे मानसिक खच्चीकरण झाले होते. त्यात मुघलांचे इतके प्रचंड सैन्य पाहून त्याचा धीर खचला व तेथून पळून जावे असे अहोम सैन्याच्या मनात येऊ लागले. या सगळ्याची कल्पना येताच लाचित यांनी आजारपणातून उठून 7 युद्धनौका समुद्रात सोडण्याचा आदेश दिला. स्वतः या मोहिमेचे सारथ्य करण्यास ते सज्ज झाले. त्यांनी ठामपणे सांगितले की काहीही झाले तरी मातृभूमी सोडून ते कुठेही जाणार नाहीत. जीवघेण्या आजारपणातून उठून समोर उभा राहिलेल्या आपल्या सेनापतीचा निग्रह पाहून आणि त्याचे बोल ऐकून अहोम सैनिक परत युद्धासाठी सर्व शक्तीनिशी सज्ज झाले. सर्व सैनिक लाचित यांच्या बरोबरीने उभे राहिले आणि हळूहळू सैन्याचा आकडा वाढू लागला. ब्रह्मपुत्र नदीच्या त्या विशाल पात्रात लाचित यांनी त्यांच्या नौका आणल्या आणि मुघल सैन्याचा सामना करण्यास ते सज्ज झाले. त्यांनी आपल्या एका वेगळ्या पद्धतीने लढाई करायची हे ठरवून अहोम सैन्याच्या नौका या लहान लहान असतील असे ठरवले आणि युद्धातील डावपेचात्मक हालचाली करण्यास सुरुवात केली. अहोम सैन्याच्या नौका लहान होत्या. या उलट मुघल सैन्याच्या अजस्त्र नौका त्यांच्या समोर होत्या, पण त्या अजस्त्र नौकांच्या हालचालींवर त्यांच्या मोठ्या आकारांमुळे हालचाल करण्यास मर्यादा येत होत्या. मुघल सैन्य हालचाल करू शकत नव्हते आणि नदीमध्ये अडकलेल्या त्या विशाल नौका आणि नंतर झालेल्या तुंब युद्धामध्ये अहोम सैन्याने मुघल सैन्याचा दारुण पराभव केला. मुघल नौसेनाधिपती मुन्नावर खान त्या युद्धात ठार झाला. याशिवाय अनेक सैनिक व सेनापतीसुद्धा या युद्धात ठार झाले. अहोम सैन्याने मुघल सैन्याचा मानसपर्यंत पाठलाग केला. मानस ही अहोम राज्याची पश्चिम सीमा होती. लाचित यांनी त्यांच्या सैनिकांना मुघलांच्या पलटवाराविषयी सजग राहण्यास बजावले होते. हे युद्ध 1761च्या मार्च महिन्यात झाले असा अंदाज आहे. या सैन्यामध्ये लाचित यांनी त्यांच्या सैन्यासह पराक्रम गाजवून अहोम राज्याचे रक्षण केले व अहोम राज्याचा सन्मान परत मिळवून दिला. परंतु तदनंतर युद्धाच्या परिश्रमामुळे त्यांची प्रकृती ढासळली आणि त्या आजारपणातून ते बरे होऊ शकले नाहीत. अखेर एप्रिल 1762मध्ये लाचित यांनी अखेरचा श्वास घेतला. राजा उदयादित्य यांनी लाचित यांची समाधी लाचित मैदान हुलुंगपारा जोरहाट येथे बांधलेली आहे. खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमी येथे 2000 साली आसामचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल S.K. सिन्हा यांनी लाचित बोरफुकन यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. दरवर्षी नॅशनल डिफेन्स अकॅडमी येथून उत्तीर्ण होणाऱ्या सर्वोत्कृष्ट कॅडेटला लाचित मेडलने सन्मानित केले जाते. तसेच 24 नोव्हेंबर हा दिवस लाचित दिवस म्हणून लाचित बोरफुकन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. भारताच्या इतिहासात लाचित बोरफुकन यांचे योगदान मोठे आहे. या पराक्रमी योद्ध्यास मानाचा मुजरा. लाचित बोरफुकन यांना
आसामच्या भागात तेथील शिवाजी महाराजांच्या समान पूजनीय म्हणून मानल्या जाते. अशा या योद्ध्याला, पराक्रमी योद्ध्याला आमचा मानाचा मुजरा.